नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे तोंडलीपासून रेसिपी. तोंडली खायला तशी सर्वच कंटाळतात, पण मैत्रिणींनो या पद्धतीने करून पहा. तुम्ही कंटाळ तर नाहीच, पण तुमच्या कढईत पण शिल्लक राहणार नाही, एवढी छान होणार आहे. तर तुम्ही पहा, साधा सोपा व्हिडिओ आहे, पण म्हणजे कमी वेळात पटकन होणारा पण आहे. तर पहा तुम्ही कशी बनवते मी तोंडलीची भाजी, कशा पद्धतीने होणार आहे, किती चटपटीत होणार आहे आणि सर्वांनाच हवीशी वाटणारी ही भाजी होणार आहे. तर पहा तुम्ही कशी बनवणार आहे. इथे मी आता तोंडली घेतलेली आहे. तर ह्यांना काय केलं मी अशा पद्धतीने कापून घेते बघा. मी उभी नाही कापणार, तर अशी गोल गोल कापून घेणार आहे. पहा तुम्ही, आता दाखव तुला मागचं पुढचं काढायचं, त्याची नोकं असतात ना ती काढून टाकायची आणि ही तोंडली गोल 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 कापून घ्यायची. मस्त लांबडी कापायची नाही, गोलच कापायची. आणि सहज होतात, लगेच होतात कापून, वेळ लागत नाही त्याला किंवा काहीच नाही. तर ही सर्व मी कापून घेते. तुमच्याकडे तुम्हाला वाटली तर ती उभी पण जरा कापू शकता, तुमच्यावर आहे तसं. कुठली दिसायला चांगली दिसतात तर ही अशी छान दिसतात. पहा, छोटी छोटी बटणं आहेत जशी काय, पहा बरं, छान वाटतात ना. त्याची रेसिपी केली तरी पण छान दिसते बघा. ती पण फार सुरेख दिसती बनवल्यावर. तुम्ही पाहसा ना आता पुढे. पहा आता झालेली आहे सर्व कापून आपली. आता मी ह्याला मसाला पहा, मिरच्या, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे, हे वाटून घ्यायचं. इथे बघा पळीभर तेल टाकते, छोटीशी चालू करते गॅस. गॅस तापला पाहिजे त्याची काळजी घ्यायची. थोडा वेळ थांबते, का की ते आत्ताच गॅस चालू केलाय ना, तर तापणार नाही एवढा, म्हणून मग जरा तापून दिल्यावर नंतर चालू करू आपण. हे बघा आता तापलेलं आहे. तर मी टाकली मोहरी 1 चमचाभर. लगेचच थोड्या वेळात जिरं टाकायचं. मैत्रिणी, ह्या रेसिपीला वेळ पण लागणार नाही आणि खरंच कंटाळा करतात, घरात नाही म्हणतात खायला तोंडलीची भाजी, नको. पण खूप हेल्दी आहे तोंडली. तुमचं तोंड जर आलं ना, अशा तोंडात फोडी येतात जिभीला इकडे तिकडे, तर ती जर झालं ना, तर ही तोंडली घ्यायची आणि खायची. तुमचं बरंच होणार, डॉक्टरकडे जायला जरूर लागणार नाही, लगेच बरं होईल. तर म्हणजे अशा अनेक रोगांवर प्रतिकार करणारी एक तोंडली आहे. तर ह्याची भाजी खायला कंटाळा करतात मुलं किंवा मोठी माणसं बी नकोच म्हणतात. पण मी अशी ह्या चटपटीत करते ना, तर सर्वांनाच आवडतात. अशी पद्धतीने केली ना, खरंच खातात, सर्वच खातात घरात. आता नकोच म्हणतात, म्हणजे असं नाही म्हणतच नाहीत, तर खातातच आणि त्यांना भरपूर आवडते ती भाजी. पण ह्या पद्धतीने केली तर. आता ते वाटलेलं वाटायला घातलं होतं, ते बी टाकलेलं आहे परतायला आपण. जिरी मोहरी छान वाजलेली आहे. त्याला जरा परतून द्यायचं, नंतर दुसरी प्रोसेस करायची आपल्याला. आता मी टाकली कोथिंबीर जरा, आणि ही मसाला बघा, मालवणी मसाला आहे, आणि हिंग, धने पावडर, 2-3 मसाले टाकलेले आहेत. ही परतून झालेली आहे. आता टाकली ही तोंडली. पहा किती सुरेख दिसतात ना तोंडली. शिजल्यावर पण तेवढी छान दिसतात हा, आणि खायला पण तेवढी छान लागतात. ह्याला जास्त मसाले घालत बसायचं नाही. खूप काही जास्त मसाले घातले ना, मग चांगले नाही होत तोंडली. थोडक्यात आपलं घालायचं. तर मी काय घातलं त्यात, लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आणि आपला मालवणी मसाला रोजचा वापरायचा घातला. हळद टाकली थोडीशी, हिंग टाकला थोडा, थोडा गरम मसाला वाटला टाका, नाही नसला तरी चालेल त्याला. आता हे सर्व वाटलेलं आहे ना,
हे मी टाकते तिच्यात. खोबरं ते वाटलं होतं ना, ते टाकलं त्याच्यात. मस्त उलटी पालटी करायची त्याला. रंग पहा, असा रंग आत्ता दिसतोय पण नंतर पहा रंग किती छान दिसन. आता पाणी घालायचे आपल्याला याच्यामध्ये. याला जरासे होऊन द्यायचे. मीठ टाकलं चवीनुसार, अंदाजाने आपल्या मीठ टाकायचे आपल्याला. हे पाणी आपलं धुवून घेतलेलं आहे भांडं. अजून थोडं पाणी टाकायचे आपल्याला. ह्याला रंग जेवढा चढत चालेल तेवढा चढन, म्हणजे सीझन तेवढा चढत चालेल रंग. पहा बरं किती सुरेख दिसते, मस्त वाटतंय ना. आता झाकण ठेवायचं, आपोआप पाणी सुटेल त्याला. अगदी 2 मिनिटांनी पाहायचं आहे आपल्याला, जास्त नाही. 2 ते 3 मिनिटांनी ही लगेच वाफेवर शिजतात. जरा वाफ दिली का लगेच तोंडी शिजून जातात. त्याच्यामुळे जास्त वेळ खात नाही ही भाजी, किंवा चटपटीत भाजी आहे खूप. आता किती पाणी सुटले पहा, मस्त झालेली आहे पहा. अशा पद्धतीने भाज्या करा की घरात सर्वांनाच आवडल्या पाहिजे. न खाणारी पण अशा वेगळी पद्धत जरा वापरून केली ना तर न खाणारी पण आवडीने खातात. आपण तोच मसाला वापरला किंवा तोच पद्धत वापरली, फोडणी द्यायची पद्धत किंवा वेगळी काही मसाले घालण्याची पद्धत, किंवा मसाल्यामध्ये वेगळंच जिन्नस काहीतरी टाकून त्याच्यापासून बनवली ती, अशी केली तरच आवडतात सर्वांना. आपण प्रत्येक वेळेस आपण वाटण वाटायचं तेच प्रकारचं आणि तशीच करायची, ते नाही मग आवडेत. आणखीन वेगळं काहीतरी दिसलं पाहिजे. पाहता शिजलं का पाहूया. तर शिजलेच आहे. तर ह्याला मी प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे. ही बऱ्यापैकी आपली झालेली आहे. पाणी पण भरपूर आटून गेलेलं आहे त्याच्यातलं, आणि सगळंच काही झाकून ठेवले. आता मी परत 1 मिनिटांनी 2 मिनिटांनी उघडत राहायचं, का की आपण जास्त जर शिजवलं ना चव देत नाही त्याला. कुठल्याही भाजीला जास्त शिजवलं तर चव नाही देत. म्हणून बेताची शिजवायची, जास्त खूप जास्त शिजवून घ्यायची नाही. थोडी अशी हलकी फुलकी झाली पाहिजे मस्त एकदम. पहा बरं रंग दिसतोय किती सुरेख त्याचा. खरंच छान झालेली आहे मैत्रिणींनो. अशा पद्धतीने करा. तुम्ही मुलांना वाढा किंवा मोठ्या माणसांना वाढा, नाही बोलणारच नाही ती. एवढी छान लागते ही चविष्ट. मी याच्यात नाही टमाटर वापरलं का नाही काही वापरलं पहा. पहा बरं किती सुरेख दिसती आहे का नाही. रंग सुंदर, तेवढीच खायला चविष्ट आहे हा मैत्रिणींनो. नक्कीच पहा आणि बनवा. खूप टेस्टी आणि खूप खमंग लागते ती भाजी, खूप चविष्ट आहे. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला परत भेटूया, बाय. मैत्रिणींना बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन यायचे सारखे, तर म्हणायचे तुम्ही कुठला मसाला वापरता हो, आम्हाला द्या ना, नाही तर तुमच्याकडे असलं तर सांगा ना. तर असं तर मी यावेळेस केलेले आहेत मसाले. हे सगळे मसाले मी गावाकडे केलेले आहेत. गावात म्हणजे शेतातलं ओरिजिनल घेऊन सर्व केलेलं आहे. आमच्या शेतातलं आहे. मिरच्या शेतातल्या, ही सफेद तीळ शेतातले, धणे शेतातले, हळद शेतातली, बऱ्याचशा वस्तू शेतातले आहे. आणि 18-19 गरम मसाले घातलेले आहेत मी. भरपूर सारे गरम मसाले घालून वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्याला मी, या मसाल्याला. आणि हा मसाला मी चुलीवर भाजलेला आहे. खमंग स्वाद आहे त्या मसाल्याला चुलीवरचा. खूप अप्रतिम टेस्ट झालेली आहे मसाल्याला. आणि मसाल्यांची नावं तुम्हाला सांगते. कांदा लसूण मसाला आहे, मालवणी मसाला आहे, आगरी मसाला आहे, धने जिरा पावडर आहे, मिसळ मसाला आहे, लाल तिखट आहे, हळद पावडर आहे,
म्हणजे गरम मसाला भरपूर सारा आहे, गरम मसाला पण छान आहे, तर तुम्हाला नक्कीच तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. तुम्हाला मसाला हवे असला तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला घरपोच मसाला फ्री भेटेल. आणि माझी ही तोंडलीची भाजी कशी झाली ती नक्कीच सांगा.